3-4 वाजता विद्यापीठात गेल्यावर त्यांचं काम होईल नाही होईल सांगता येत नाही। त्यांना त्या ठिकाणी हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागतो, खर्च होतो। त्यामुळं मी ही सुद्धा मागणी करणार आहे की आमच्या बुलढाणा आणि वाशिम करता एक स्वतंत्र विद्यापीठ आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये द्यावं। त्यामुळं आपल्या जिल्ह्याचा निश्चित विकास होईल आणि यांचा वेळ जो जातो आणि विद्यापीठामध्ये जे काही अनेक प्रलंबित काम आहे, माझ्याकडे अनेक विद्यार्थी येतात की कमिटी लागली नाही, PhDच्या कमिट्या लागलेल्या नाही, घेऊन येतात किंवा नोकरीच्या संदर्भामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात विद्यापीठामार्फत वेगवेगळे ज्या काही प्रोसिजर असतात त्या आज लवकर फॉलो केल्या जातात। वास्तविक पाहता मी पदवीधर आमदार आहे म्हणून लोक माझ्याकडे येतात, मी अनेकदा VCशी फोनवर बोलतो, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो। कुठेतरी असं वाटतं की खऱ्या अर्थाने हे विद्यापीठ झालं। आता आपण पाहिलं असेल की कोकणला एक विद्यापीठ दिलं, त्या ठिकाणी बाटूचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विद्यापीठ दिलेलं आहे। आता त्या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलं की नवीन जे काही टेक्निकलचे कोर्सेस असतील किंवा नवीन जे आता फार्मसीचे जे काही कॉलेजेस आहेत ते कंपल्सरी ॲफिलिएशन। मला सांगा की काही ठिकाणी आता ओव्हरलोड झालेलाच आहे, काही ठिकाणी अनेक कॉलेजेसचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। त्याच धर्तीवर आपल्याही जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं हे काम होऊ शकतं, म्हणून निश्चित तो प्रश्न माझा लागला नाही, या अधिवेशनात लागेल आणि आशा करतो की या अधिवेशनामध्ये आमचं सरकार असेल, त्यामुळे कुठेतरी त्या मागणीला निश्चित विचार होईल आणि या एक चांगलं काम विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी केलं पाहिजे असं